ज्या घरात हास्य घुमतं तिथे प्रत्येक नातं अजून घट्ट होतं. विथ वेदिकाच्या या नव्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि हा ब्लॉग जरा स्पेशलच आहे बरं का. तर यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत आम्ही सगळे गावाला जमलो आणि सगळ्या लोकांची भेट झाली. आजी, काका, काकू, माझे दोन्ही दादा आणि बसल्या बसल्या आम्ही ठरवलं की चला कुठेतरी मस्त फिरून येऊयात. आणि तेव्हा आमचा प्लॅन बनला की जवळच शबरीधाम आणि पंपा सरोवर असे सुंदर ठिकाणं आहेत, तर मग आपण सगळेजण बघून येऊयात. आणि मंडळी, त्या कुटुंबाच्या हसण्यात, त्या गप्पांमध्ये आणि त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये जे खरं सुख दडलं आहे ना, म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण खरंच मोजूच नाही शकत. पंपा सरोवर आणि शबरीधाम ही दोन्ही ठिकाणं गुजरातच्या सीमेजवळ डांग जिल्ह्याच्या डोंगरळ हिरव्या परिसरात बसलेली आहेत. जसा आमचा प्रवास सुरू झाला तसे रस्त्यांचे दृश्य मनात घर करू लागले. एका बाजूला डोंगर तर दुसरीकडे दाट जंगल आणि वाऱ्याची ती थंड झुलूक जणू आपल्याला म्हणत होती की तुम्ही एका खूप पवित्र भूमीकडे चालले आहात. प्रत्येक वळणावर, प्रत्येक पावलागणिक असं वाटत होतं की आपण त्या भूमीवर जात आहोत जिथे भगवान श्रीरामांचे पाय पडले होते, त्यांचा चरण स्पर्श झाला होता. आणि तो विचारच मनात एक असा भक्तीचा सुंदर ओलावा आणत होता. असं करत करत आम्ही पोहोचलो आमच्या पहिल्या स्टॉपवर, पंपा सरोवर. रामायणात सुद्धा याचा उल्लेख आहेच, कारण याच सरोवरच्या परिसरात ऋषी मातंग यांनी कठोर तपस्या केली होती. त्यांच्याच शिष्या होत्या माता शबरी, त्या ज्यांनी आपल्या गुरूंचं वचन पाळत वर्षानुवर्ष प्रभू श्रीरामांच्या आगमनाची वाट पाहिली. हेच ते सरोवर जिथून प्रभू श्रीरामांनी माता शबरींना भेटून पुढे दक्षिणेकडे वाटचाल केली. सरोवर जवळ उभं राहिलं की असं मन खूप शांत होतं. पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब, वाऱ्यात मंद थंडावा आणि सूर्यप्रकाशात ती पवित्र झळाली. सगळं काही इतकं सुंदर होतं की शब्द अपुरे पडतात. तेथेच जवळ एक भव्य हनुमानजीची मूर्ती सुद्धा आहे. जणू भक्तीचा तो कंपन आजही हवेत आहे. आणि मंडळी, जसं जसं आम्ही पुढे जात होतो त्या एअरमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी होती. लहानांपासून मोठे सगळे इतके खुश होते, सगळे इतके हसत खेळत होते. म्हणजे तिथे गेल्यावरती खरंच वाटते की खरंच या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं वास्तव होतं. यानंतर आम्ही पोहोचलो शबरीधामला, एक असं ठिकाण जिथे भक्तीचा सर्वोच्च आदर्श निर्माण झाला. त्रेतायुगात रावणाने माता सीतेचं अपहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले. त्यावेळी त्यांचा प्रवास दंडकारण्य नावाच्या सुंदर प्रदेशातून झाला. येथेच प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांचे भक्तिमयी शबरी मातेच्या झोपडीत आगमन झाले व मातेचे उष्टे परंतु गोड बोरं प्रेम भावेने शिलेवर बसून त्यांनी खाल्ले होते. आजही ती पवित्र शिला शबरीधाममध्ये अस्तित्वात आहे बरं का. श्रीरामांच्या भेटीनंतर माता शबरीने योगाग्नीमध्ये स्वतःला झोकून दिले आणि तिच्या जन्माचे सार्थक झाले. मंडळी, त्या भूमीवर उभं राहिलं की आजही ती कथा जिवंत वाटते. सगळंच जणू तेव्हाच्या काळाशी जोडलं जातं. असं वाटतं की आपण आपल्या इतिहासाशी, संस्कृतीशी आणि श्रद्धेशी पुन्हा एकरूप झाले आहोत. संध्याकाळ झाली होती आणि आम्ही परतीच्या वाटेवर निघालो, पण मन मात्र तिथेच अडकून राहिलं, त्या पवित्र भूमीत, त्या शांततेत आणि त्या भक्तीत. कधीकधी एक प्रवास फक्त रस्त्याचा नसतो, तो आपल्या आत्म्यालाही स्पर्श करून जातो. मंडळी, आय होप तुम्हा सर्वांना हा व्लॉग आवडला असेल. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब अँड सी यू अंटिल नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.